आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने माझे आमंत्रण. सर्व सगळे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. आज आपण देवाच्या भवनाच्या समोर उभे आहे. प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये येतात, भवनामध्ये येतात, पण बायबलमध्ये वचन वाचतो, दाऊद नावाचा एक राजा तो देवाच्या मंदिरात कशासाठी येतो? 27 स्तोत्र संहिता 4 वचनामध्ये, देवाकडं मी एक गोष्ट मागितली आणि त्याच्याच पाठी मी लागून राहील. मला देवाच्या महिमा, देवाचा तेज पाहायचे आणि त्याच्या मंदिरामध्ये मला देवाच्या वचनाचा अध्ययन करायचे. यासाठी माझ्या जीवनभर मी देवाच्या मंदिरामध्ये राहण्यासाठी मला आवड आहे. म्हणून देवाच्या मंदिरामध्ये जीवनभर राहायचे. मंदिरात कशासाठी येतो आपण काय म्हणतो? आशीर्वाद पाहिजे, एकमेकाला बघून आपण आनंद व्हायला पाहिजे, नाही. पण दाऊद म्हणतो देवाच्या वचनाचा अध्ययन करायचे आणि देवाच्या महिमा मला पाहायचे. स्तोत्र संहिता 63:2 मध्ये तो म्हणतो, असा पवित्र स्थलामध्ये देवबापा तुला पाहण्यासाठी मी आलो आणि तुझ्या महिमाला समाधानाला बघून घेतलं म्हणतो. आज तुम्हाला आम्हाला पण देवबापा आपल्या महिमा प्रकट करणार. योहान 17:24 मध्ये येशूने म्हटलं, हे देवबापा तू मला दिलेला महिमा हे सर्वजण पाहायला पाहिजे, म्हणून जिथे मी आहे तिथे ते पण असायला पाहिजे. परमेश्वरच्या मंदिरात भवनामध्ये परमेश्वर आहे आणि परमेश्वराला पाहण्यासाठी या आणि देवाला खरोखर पहा. योहान 20 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त मरून त्याला गाडीला गेला, पण मरियम तिला पाहण्यासाठी सकाळ जाती. येशू जिवंत उठला आणि स्वर्गामध्ये गेला. येशू आमच्या पापाकरिता जीव दिला, वधस्तंभावर गाडीला गेला, पण तिसरा जिवंत उठलाय. जगामध्ये जिवंत उठलेला एक परमेश्वर येशू प्रभू आहे आणि ते म्हणते मला येशू पाहिजे. येशू दर्शन दिला, मरियम रडू नको, मी आहे ना. आज तुम्हाला पण दर्शन भेटेल. आणि देवाचं वचन ऐका, वचनाचा अध्ययन करा, देवावर विश्वास ठेवा. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा धन्यवाद प्रभू, या जगामध्ये येऊन आम्हा सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभ तो मेला प्रभू, गाडीला गेला, पण तिथं जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. जसा मी इथं परमेश्वरच्या भवनाच्या समोर उभा आहे, आज प्रत्येक देवाच्या भवनामध्ये यायला पाहिजे, देवाच्या महिमा पाहायला पाहिजे, देवाचं वचन ऐकून वचन अध्ययन करायला पाहिजे. हो, आता पण वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये देवाचा तेज, देवाच्या महिमानं उतरू दे प्रभू राजा, आणि तुझ्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टींमध्ये ते जिंकायला पाहिजे. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागितो मला एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.